काल तारीख 23 ऑक्टोबर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास महाविकास आघाडीचे नेते एकत्रित आले आणि आमच्या जागा वाटपाचं ठरल्याचं त्यांनी अखेर सांगितलं. 85-85-85चा फॉर्म्युला जाहीर केला. 270 जागांवरती सहमती झाली आहे आणि उरलेल्या जागा मित्रपक्षांना देण्यात येतील असं सांगण्यात आलं. पण आकड्यांचा इथंच खेळ चुकला आणि खरा गेम काँग्रेसचा झालाय अशा चर्चा सुरू झाल्या. याच वेळी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांची पहिली 65 जणांची यादी सुद्धा जाहीर करण्यात आली. दुसरीकडे महायुतीमध्ये भाजपनं 99, शिवसेना शिंदे गटानं 45 आणि अजित पवारांनी 38 अशा एकूण 182 जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. हे नेते आपापल्या प्रचाराला सुद्धा लागलेत. पण महाविकास आघाडीचं अजूनही चर्चेचं गुऱ्हाळ चालूच आहे. महाविकास आघाडीचं असंच एक चर्चेचं गुऱ्हाळ 2019 साली सुद्धा चालू होतं. या चर्चेचा फायदा घेऊन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी उरकला होता. तेव्हा कुठे महाविकास आघाडीचे नेते अलर्ट झाले आणि सरकार स्थापनेसाठी हालचाली केल्या. सरकार स्थापनही झालं. तेव्हा सुद्धा राष्ट्रपती राजवट लागू झाली तरी सुद्धा महाविकास आघाडीच्या चर्चा या चालूच राहिल्या होत्या. आता सुद्धा निवडणूक लागून विरोधी पक्ष कामाला लागलाय, अर्ज भरायला सुरुवात झालीय, तरी सुद्धा महाविकास आघाडीच्या चर्चा बैठका या चालूच असल्याच्या दिसतात. त्यात 85-85-85चा जाहीर केलेला फॉर्म्युला कोणाच्याच पचनी पडल्याचं चित्र दिसत नाहीये. साहजिकच युद्धात जिंकायला चाललेली महाविकास आघाडी तहात मात्र हरायला लागलीये अशा चर्चा चालू झाल्यात. एकमेकांच्या जागा छाटणं आणि शह देणं या राजकारणात महाविकास आघाडीच्या हातातनं मैदान नेमकं कसं चाललंय समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. तर सुरुवात करूयात आता नेमकं काय चाललंय इथपासनं. तर काल रात्री ठाकरेंची यादी जाहीर झाली. याच दरम्यान महाविकास आघाडीची बैठक चालू होती. या दरम्यान महाविकास आघाडीचे अनेक नेते अर्ज दाखल करणार आहेत अशाही बातम्या येत होत्या. एकीकडे उमेदवारांची यादीच आलेली नाहीये आणि दुसरीकडे अर्ज भरण्यासाठी मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार तयारीला लागलेत असं चित्र होतं. त्यामुळेच कोणती जागा नेमकं कोण लढवतोय याबाबत संदिग्धता वाढतच होती. अशातच महाविकास आघाडीनं 85-85-85 जागांचा फॉर्म्युला जाहीर केला. एकूण 270 जागांवर सहमती झाली असून उर्वरित जागा मित्रपक्षांसोबत चर्चा करून त्यांना सोडल्या जातील असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलं. पण या ठरलेल्या फॉर्म्युल्याची बेरीज 255 होते. असं असताना 270 जागांबद्दल संजय राऊत कसं आणि का बोलतायत यावरून चर्चा सुरू झाल्या. दुसरीकडे आमचं जागा वाटप जवळपास पूर्ण झालंय असं संजय राऊत सांगत असले तरी वादात असलेल्या जागा मात्र उद्धव ठाकरेंनी जाहीर करत वाद आणखीनच वाढवला. ठाकरेंनी आपल्या यादीत सांगोल्याच्या जागेवरती दीपक साळुंखेंना उमेदवारी जाहीर केली. काल परवा त्यांचा पक्षप्रवेश सुद्धा घडवून आणला. त्यामुळे उद्धव ठाकरे सांगोल्याची जागा शेकापला सोडतील का असा प्रश्न विचारला जातोय. याची चिन्ह दिसत नाहीयेत. साहजिकच मित्र पक्षांचा जो काही संदर्भ संजय राऊतांनी दिलेला आहे त्यात तथ्य वाटत नाही. हाच प्रश्न पत्रकारांनी राऊतांना विचारला तेव्हा प्रशासकीय चूक म्हणत राऊतांनी वेळ मारून नेली. असो, तर मुद्दा हाच आहे की जागा वाटपाच्या चर्चेनं महाविकास आघाडी कशा प्रकारे बॅकफूट वरती गेली आहे. आता जागा वाटपात महाविकास आघाडी मागे फेकली जाण्याचं पहिलं महत्वाचं कारण म्हणजे लावलेला वेळ. चर्चा आणि चर्चेचं गुऱ्हाळ हा महाविकास आघाडीचा जुना गुणधर्म राहिलेला आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या चर्चांमुळे पहाटे हातातनं सत्ता जाता जाता राहिली होती. आता सुद्धा असंच होताना दिसतंय. लोकसभेच्या निकालानंतर सुमारे 4 महिन्यांचा वेळ घालून महाविकास आघाडीनं जागा वाटपाची ही चर्चा अर्ज भरण्यासाठी अगदी 8 दिवस सुद्धा शिल्लक राहिले नाहीयेत तोपर्यंत खेचलीये. या चर्चांमुळे महाविकास आघाडी एकसंध नाहीये हे नरेटिव्ह तयार होताना दिसतंय. त्यासोबतच उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यामध्ये सख्य नाहीये असंही वातावरण तयार होताना दिसतंय. यामुळं महाविकास आघाडीला सगळ्यात मोठा फटका बसणार आहे तो आपापलं वोट ट्रान्सफर करताना. खरं तर लोकसभेला ठाकरेंना काँग्रेसचं वोट ट्रान्सफर झालंय असं बोललं जात होतं. जर का महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांचंच एकमेकांसोबत जमत नसेल तर काँग्रेसच्या उमेदवारांच्या मागे ठाकरेंची वोट बँक आणि ठाकरेंच्या उमेदवारांमागे काँग्रेसची वोट बँक उभा राहीलच असं म्हणता येत नाही. उलट काँग्रेसचे नाराज झालेले लोक ठाकरेंचे उमेदवार पाडण्यासाठी मदत करू शकतात तर ठाकरेंचे लोक काँग्रेसच्या बाबतीत हे करू शकतात. लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीचं जागा वाटप हे सांगली सोडता सगळीकडे जवळपास व्यवस्थित पार पडलं होतं. त्यामुळे तिन्ही पक्षांचं वोट ट्रान्सफर होण्यासाठी मदत झाली कारण मतदारांना महाविकास आघाडीत सगळं काही सुरळीत आहे हे कन्व्हिन्स झालं होतं. विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत मात्र हेच अगदी उलट होताना दिसतंय. ठाकरे गटाचे नेते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बैठकीत असतील तर आम्ही उपस्थित राहणार नाहीत अशी भूमिका घेतात. शेवटी ठाकरेंसोबत चालू असलेला वाद सोडवायला बाळासाहेब थोरातांना दिल्लीहून मातोश्रीवर जावं लागतं.
यातनं महाविकास आघाडीत काहीच अलबेल नसल्याचं चित्र निर्माण झालंय. तर दुसरीकडे जागा वाटपाच्या चर्चा चालू असताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये शरद पवार गट लढत असणाऱ्या भूम परांडा आणि पाटण या दोन्ही जागांवरती ठाकरेंनी आपले उमेदवार जाहीर केलेत. त्यामुळे पवार गटात सुद्धा नाराजी असल्याचं सांगण्यात येत आहे. जागा वाटपात महाविकास आघाडी मागे फेकली जाण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये दिसून आलेला समन्वयाचा अभाव. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे नाना पटोले बैठकीला हजर असले तर ठाकरे गट जागा वाटपाच्या चर्चेमध्ये सहभागी होणार नाही ही ठाम भूमिका ठाकरे गटाने घेतलेली. खरं तर ठाकरेंची हीच भूमिका विदर्भातल्या काही जागांच्या संबंधात होती. जसं की नागपूर दक्षिणची विधानसभा. नागपूर दक्षिण मध्ये पारंपरिकपणे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होते. या मतदारसंघात असलेला कुणबी मतदार काँग्रेसचा परंपरागत समर्थक आहे. गत टर्मला नागपूर दक्षिण मधनं काँग्रेसच्या उमेदवाराचा अवघ्या 5,000 मतांनी पराभव झाला होता. आता इथं काँग्रेस ही जागा पुन्हा लढवण्यासाठी इच्छुक आहे. काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी असल्याचं सुद्धा बघायला मिळतंय. पण ठाकरे गटानं सुद्धा या जागेवरती दावा सांगितला आणि महाविकास आघाडीचं जागा वाटप पुन्हा रखडलं. अशा विदर्भातल्या साधारणतः 12 ते 15 जागांवरनं ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद रंगला होता. खरं तर विदर्भात काँग्रेसची ताकद आहे हे लोकसभेच्या निवडणुकीत पक्क दिसून आलंय. तब्बल 5 जागांवरती काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवत ते खासदार झालेले. त्यामुळे विदर्भात काँग्रेस जास्तीच्या जागांसाठी आग्रही होती. पण विदर्भातल्या जागा वाटपाच्या वादावरनं काँग्रेस आणि ठाकरे गटात पूर्णपणे समन्वय नाहीये हेच दिसून आलं. जागा वाटपात महाविकास आघाडी मागे फेकली जाण्याचं तिसरं कारण म्हणजे जागा वाटपापेक्षा मुख्यमंत्री पदासाठी लागलेली स्पर्धा. लोकसभेच्या निवडणुकीनंतर मवियामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स दिसून आला. काँग्रेसने जास्तीच्या जागा जिंकल्यामुळे नाना पटोले हे आगामी मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल हे विधान करत राहिले. तर इकडे उद्धव ठाकरे हे सुद्धा जनतेच्या मनातले मुख्यमंत्री आहेत असं संजय राऊत सातत्याने म्हणत होते. सुरुवातीला आम्ही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाहीये असं विधान करणाऱ्या शरद पवारांनी सुद्धा जागा वाटपाच्या अगदी शेवटी आपला सुद्धा पक्ष मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत असे संकेत रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्या नावाची कुठेतरी घोषणा करत केला. मुख्यमंत्री पदाच्या लागलेल्या शर्यतीमुळे जागा वाटप रखडत गेलं किंवा कुणाला किती जागा मिळाव्या याबाबत अजूनही वाद आहेत. यात अग्रक्रमावर आहे काँग्रेस आणि ठाकरे गट. हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीत जास्तीच्या जागा मिळवण्यासाठी आग्रही आहेत. कारण जास्त जागा मिळवल्या तर जास्त जागांवर विजय होता येईल आणि मुख्यमंत्री आपलाच होईल असा होरा या दोन्ही पक्षांचा होता. त्यामुळे जास्त जागा मिळवण्याच्या भानगडीत महाविकास आघाडीतलं जागा वाटप मात्र अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या 4 ते 5 दिवसांवर आले. महाविकास आघाडीत चालू असलेल्या या वादामुळे महाविकास आघाडी फक्त मुख्यमंत्री पदासाठी निवडणूक लढवते का यांच्यामधलेच वाद यांना सोडवता येत नाहीत तर हे सरकार कसं चालवणार असं परसेप्शन निर्माण झालंय. याचा फटका कुठेतरी मवियाला बसू शकतो. आता तर 85-85-85च्या फॉर्म्युल्यामुळे सगळ्यात मोठी अडचण काँग्रेसची झाली आहे. 100 पेक्षा जास्त आग्रह करणारी काँग्रेस आता मुख्यमंत्री पदावरती दावा करण्याच्या सुद्धा तयारीत होती. पण आता जर 85 जागा मिळत असतील तर काँग्रेसचे नेते प्रचंड नाराज झालेत आणि त्यांनी ठाकरेंची हायकमांडकडे तक्रार केली आहे असं सांगण्यात येत आहे. जागा वाटपात महाविकास आघाडी बॅकफुटला फेकली जाण्याचं चौथं कारण म्हणजे इलेक्ट्रॉल मेरिटला महत्त्व न देणं. खरं तर लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणुका या लोकल लेवलला लढवल्या जातात. त्यामुळे स्थानिक जातीय समीकरणं, स्थानिक मुद्दे, समोर उमेदवार कोण आहे यावरती बरीचशी गणितं अवलंबून असतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत निवडून येणारा उमेदवारच प्रत्येक पक्षाला द्यावा लागतो. महाविकास आघाडी मात्र उमेदवारांच्या निवडीत कुठेतरी चुकती असं म्हटलं जातं. यामध्ये ठाकरेंचा नंबर वरचा दिसतो. आता याचं उदाहरण म्हणून आपल्याला काही जागा घेता येतील. ठाकरे गटानं जाहीर केलेल्या 2 ते 3 जागा पाहायच्या तर ठाकरे गटानं भूम परांड्याच्या विधानसभेतनं राहुल पाटलांना तिकीट दिले. आता त्यांच्या तिकिटासाठी तिथली शिवसेना सुद्धा आग्रही नव्हती. इथनं शरद पवार गटाचे राहुल मोटे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. राहुल मोटे परांडा विधानसभेतनं 2 वेळा निवडून सुद्धा आलेले आहेत. ते तानाजी सावंतांना टफ फाईट देऊ शकतात. त्यांची संस्थात्मक ताकद मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या राहुल पाटलांऐवजी राहुल मोटे हेच मेरिटवरती प्रभावी उमेदवार ठरतात. पण ठाकरेंनी इथनं आपला उमेदवार जाहीर केला आणि गोंधळ घातला. दुसरं उदाहरण आहे रामटेक विधानसभेचं. रामटेक विधानसभेतनं ठाकरे गटानं विशाल बरबटे यांना तिकीट दिले. इथनं काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या ताकदीमुळे काँग्रेसचा उमेदवार हा प्रभावी ठरला असता. पण ठाकरे गटानं इथं आपला उमेदवार दिलाय. पाटणचं सुद्धा तसंच. इथं ठाकरे गटानं जिल्हाध्यक्ष असणाऱ्या हर्षल कदम यांना उमेदवारी दिली आहे. खरं तर इथला सामना परंपरागत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा होतो. इथनं राष्ट्रवादीचे सत्यजित पाटणकर यांनी कदाचित शंभूराज देसाईंना फाईट दिली असती.
पण आता हर्षल कदम यांना उमेदवारी दिल्यामुळे शंभूराज देसाईंचा विजय सोपा झालाय असं म्हटलं जातंय. थोडक्यात उमेदवारांच्या ताकदीचा विचार करण्यापेक्षा महाविकास आघाडीनं कमी ताकदीचे उमेदवार मैदानात उतरवलेत. त्यातही ठाकरेंनी फक्त काही विभागांमध्ये आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी त्या जागा आपल्या पदरात पाडून घेतल्यात असं बोललं जात आहे. थोडक्यात काय तर निवडणुका तोंडावर आलेला असताना अजूनही जागा वाटपाचं गणित सुटलेलं नाहीये. काही जागा बदलण्यात येतील असं उद्धव ठाकरे गटाकडनं सांगण्यात आलं असलं तरी त्या जागा आधीच जाहीर करून मग गोंधळ का निर्माण केला असा प्रश्न सुद्धा सध्या विचारला जातोय. पण तुम्हाला काय वाटतं? जागा वाटपाच्या या गोंधळामुळे महाविकास आघाडीविषयी निगेटिव्ह नरेटिव्ह तयार होईल का? महाविकास आघाडी युद्धात हरून तहात जिंकतीये का? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.